गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आणि पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की खरोखर स्ट्रेस मॅनेजमेंट हा किती महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणूनच त्याचं महत्त्व जाणून आपल्या बोर्डाने सुद्धा आपल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमामध्ये योगा आणि मेडिटेशन या अभ्यासक्रमाला अंतर्भूत केलं आहे. त्याची प्रचिती फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आहे. सेकंड इयर आणि थर्ड इयरवाले वंचित होते, परंतु त्यांना वंचित न ठेवता आम्ही त्यांनाही प्रवाहात आणलं आणि राजयोगा मेडिटेशनच्या माध्यमातून डॉक्टर सुधाताईंच्या मार्गदर्शनाखाली आपण हा 3 दिवसाचा कोर्स जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण कंप्लीट केला आहे. आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि शेवटासाठी या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे प्राचार्य माननीय कर्डिले सर, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख, सचिव दीपक गुजराती, त्याचप्रमाणे फर्स्ट लेडी, त्याचनंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित बडेकर सर आणि ज्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं त्या रेश्मा चव्हाण मॅडम आणि आमच्या प्रिया दिदी, या सर्वांचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये प्रत्येक पाहुण्याचं आपण आदरातिथ्य करत असतो, स्वागत करत असतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मनापासून पुढाकार घेतला त्या आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर सुधाताई कानक्रिया यांचा सन्मान ओम शांति सुप्रभात. राजयोगा मेडिटेशन लाइफस्टाइल से जीवन में शांति, प्रेम, आनंद, शक्ति और सफलता महसूस करने के लिए आज गवर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर इस जगह पर सभी स्त्री शक्ति को, नारी शक्ति को आमंत्रित किया गया. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर ने इसका आयोजन किया. रोटरी पीस सेंटर के द्वारा इसका निर्देशन हुआ और मुझे खुशी है कि आज के समारोह के अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कर्डिले सर, उनके लिए हम जोरदार तालियां बजाएंगे. सर के बारे में क्या बोलना कि सर हमेशा ही सबको हेल्प करते हैं और ये जो इतना बड़ा कॉलेज को चलाना, इसका एडमिनिस्ट्रेशन करना, सभी साधन सुविधा सभी बच्चों को उपलब्ध करके देना, ये मामूली बात नहीं है. लेकिन फिर भी वो बहुत अच्छी तरह अपने पेरेंट्स की तरह आप सबकी पालना करते हैं, आपको प्यार देते हैं, आपको शिक्षा देते हैं, ज्ञान देते हैं. तो बहुत बहुत शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. हमारे साथ आज यहाँ पर हमारे चव्हाण मैडम हैं. आपकी सच्ची पालना तो चव्हाण मैडम जी ही करते हैं. कि आपके सभी हॉस्टल का भी ध्यान रखते हैं, आपके खाने पीने का भी ध्यान रखते हैं, आपके आराम सुविधा का भी ध्यान रखते हैं. तो चव्हाण मैडम के लिए हम जोरदार तालियां करेंगे. और खास अभिनंदन है आज के ये सेमिनार के कोऑर्डिनेटर डॉक्टर करण जुले सर के लिए. जोरदार तालियां हो जाए. रोटरी पीस सेंटर की स्थापना इसी के लिए हुई कि आजकल के जो युवा सभी संख्या हम देख रहे हैं, युवा पॉपुलेशन है, कहा जाता है कि युवा शक्ति ही राष्ट्र शक्ति है और पूरे विश्व में सबसे ज्यादा युवा कहाँ है तो भारत में है. तो भारत की शक्ति ये महान शक्ति होनी चाहिए, होगी भी, लेकिन जब युवाओं को सशक्त करेंगे, वो युवाओं में शक्ति आ जाएगी, सामर्थ्य आ जाएगा, तो देश भी और महान बनते जाएगा. लेकिन बात ऐसी है कि जब युवाओं को चिंता होती, टेंशन होता है, स्ट्रेस होता है, तो उनका मनोबल कम हो जाता है, तो उनकी शक्ति भी कम हो जाती, उनकी वर्किंग कैपेसिटी भी कम हो जाती, उनकी पढ़ाई में जो कंसंट्रेशन होना है वो भी नहीं होता. और इसी को मद्देनजर रखते हुए रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचालित रोटरी पीस सेंटर के द्वारा इस साल 10,000 बच्चों को ये ज्ञान देने का संकल्प किया है और आज तक 3,000 बच्चे यहाँ पर क्लास हो गए हैं. और उसमें ही आपके जो तांत्रिक गवर्नमेंट पॉलिटेक्निक के सारी महिला वर्ग आज यहाँ पर सारी नारी शक्ति बैठी हुई है. और गए 3 दिन से हमने क्या क्या पढ़ा है इसमें. तो हेल्दी माइंड हेल्दी बॉडी, अगर माइंड हेल्दी हो तो बॉडी हेल्दी होती है.
मेजॉरिटी डिसीजेस साइकोसोमैटिक होते हैं, तो मन से फिर शरीर में आते हैं। इसीलिए मन को सदा सशक्त बनाने की जो विधि है वो हमने सीखी है। पावर ऑफ कंसंट्रेशन, पढ़ाई करना हो या कोई काम करना हो, वर्क करना हो, वर्कशॉप करना हो, कोई डिसीजन लेना हो, तो भी पावर ऑफ कंसंट्रेशन की आवश्यकता है। और वो कैसे बढ़ाना, इसकी भी विधि हमने जान ली है। पावर ऑफ पॉजिटिव थिंकिंग के बारे में तो बहुत ही अच्छा हमने सीखा, प्रयोग किया, उसके एग्जाम्पल दिखे और उसके ऊपर बहुत अच्छा मेडिटेशन किया है। इसलिए अभी आपके ब्रेन में ये पक्का इंप्रेशन हो गया है कि जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होगा सो अच्छा होगा। इसलिए हर बात को, हर इवेंट को, हर पल को हमें पॉजिटिव एनर्जी देते आना चाहिए। इसकी भी विधि हमने सीख ली है। फिर सोल और सुप्रीम सोल के बारे में हमने ज्ञान लिया, जानकारी ली। सोल कहाँ है, कैसे है, उसकी प्रॉपर्टीज क्या है, उसका एप्लीकेशन क्या है, वो हमने जाना। सोल को चार्ज कैसा करना ये भी हम समझ गए। सुप्रीम सोल कहाँ होता है, उसके साथ कनेक्शन जोड़ के हमें स्वयं को कैसा चार्ज करना, इसकी विधि भी हम सीख लिए हैं। और फिर उसके साथ कॉल ऑफ टाइम, यानी अभी टाइम कैसा चल रहा है और टाइम के अनुसार हमें कैसे परिवर्तन करना है। अगर ये हम टाइम के साथ, समय के साथ हमने स्वयं में परिवर्तन नहीं लाया तो हम फेल हो जाएंगे। इसलिए समय के साथ हमें चलते आना चाहिए, प्रेजेंट टेंस में हमें जीते आना चाहिए। हमने ये जाना कि जब एक पल होता है, एक पल में 3 काल कार्य करते हैं। पास्ट टेंस भी कार्य करता है, प्रेजेंट टेंस भी और भविष्य भी कार्य करता है। वो कैसा, उसकी प्रोसेस क्या, उसकी विधि क्या, और कॉल ऑफ टाइम को कैसा पहचानना, जानना और उसको कैसा सफल करना, इसकी भी विधि हमने सीख ली है। और वर्क और लाइफ बैलेंस, वर्क तो करना ही है, 100% करना है, उसमें सफलता भी पाना है, लेकिन लाइफ को बर्बाद करते हुए नहीं। अच्छी तरह जिंदा दिल से लाइफ को जीते हुए, हंसते हुए, खेलते हुए, खुशी के साथ हमें सफलता को पाना है, वर्क को सफल करना है। उसके लिए हमें अपनी मन की चार्जिंग होना चाहिए, हमारा मन हेल्दी होना चाहिए, शरीर हेल्दी होना चाहिए। उसके लिए क्या क्या हमने प्रिकॉशन लेना है, अटेंशन कहाँ रखना है, उसके लिए हमने 3 लॉज यहाँ पर देखे कि जैसा सोचते हैं वैसा हम बनते जाते। दूसरा लॉ ऑफ अट्रैक्शन, तीसरा लॉ ऑफ अटेंशन, और इसके द्वारा हम ये सारा जीवन कैसे समझ लेते हैं, जीवन की अंडरस्टैंडिंग हमें समझ में आ जाती है। और फिर रिश्तों में प्रॉब्लम कैसे आते हैं, जब भी हम कोई टीम वर्क करते हैं तो एक दूसरे को सहयोग कैसा देना चाहिए, एक दूसरे को सहकार्य कैसा करना चाहिए, एक दूसरे को हेल्प करते हुए टीम को कैसा सक्सेसफुल बनना चाहिए, इसकी भी जानकारी हमने ली है। और ये भी हमें समझा है कि छोटा छोटा टेंशन हमें नहीं लेना है, टेंशन से बढ़कर अटेंशन लेना है। अटेंशन विदाउट टेंशन इज मेडिटेशन, अटेंशन विदाउट टेंशन इज मेडिटेशन। इसको पक्का करते हुए हम आगे बढ़ रहे हैं। और हमने ये समझा है कि सुबह उठे बराबर 10 मिनट, शाम को 10 मिनट और रात में सोने के पहले 10 मिनट, ये 3 समय ऐसे हैं कि जहां हमारा सबकॉन्शियस माइंड जागृत होता है और जो भी हम मेडिटेशन करते हैं वो तथास्तु हो जाता है। ये साइंस है, ये विज्ञान है। और उसको यानी ये 3 टाइम का यूज करते हुए 10 मिनट प्लस 10 मिनट प्लस 10 मिनट, ऐसा आधा घंटा रोज के जीवन में हमें खुद के लिए निकालना है। खुद को चार्ज करेंगे तो लाइफ बनेगी, लाइफ अच्छी पॉजिटिव होगी तो वर्क बहुत अच्छी तरह हम कर पाएंगे और उसमें सक्सेस हमें प्राप्त हो जाएगा। ऐसे सारे सब्जेक्ट का ज्ञान हमें मिला है और उस ज्ञान को हमें मद्देनजर रखते हुए अपने जीवन में इस ज्ञान को अप्लाई करना है और जीवन को खुशनुमा बनाना है, खुशी के साथ जीना है। जीवन में शांति चाहिए, प्यार चाहिए, खुशी चाहिए और सफलता भी चाहिए। अभी 1 मिनट मेडिटेशन कैसा करना, उसका एक छोटा सा टिप मैं आपको देने वाली हूँ कि कभी भी हमारे सामने कोई प्रॉब्लम आया तो गलत डिसीजन हो गया तो फिर हम फेल हो जाते हैं, लेकिन डिसीजन सही हो गया तो हमें सक्सेस मिलता है। तो कभी भी हमारे सामने कोई भी मुश्किल आ जाए, कोई भी प्रॉब्लम आ जाए तो 1 मिनट, 1 मिनट के लिए हमें शांत बैठना है। कैसा बैठना है कि हम शांत चेयर पर बैठे, अपनी बैक जो है ना स्पाइनल कार्ड उसको सीधा रखे और आंखें बंद करके, जैसे मैंने कहा कि पहले सांस को ऑब्जर्व करो, कैसा श्वासोश्वास को हम ऑब्जर्व
करेंगे और उल्टी गिनती करना है 5 4 3 2 1 0 और ऐसा होने के बाद हमारे जो थॉट्स है वो अपने आप स्लो डाउन हो जाते हैं। ये विज्ञान है, ये रिसर्च है। जब थॉट स्लो डाउन हो जाते हैं तो उसके अंदर एक पॉजिटिव थॉट इंसर्ट करना है, वो पॉजिटिव थॉट का रोपण करना है, पॉजिटिव सोच विचार का भावनाओं का उसके अंदर रोपण करना है। नहीं जो हो रहा है नहीं वो नहीं सोचना, बल्कि जो होना चाहिए वो सोचना। जैसे स्लोगन अभी सुबह से 4-5 बार आपने सुना कि हारो के भी ना हारे जीत उसी की होती है, यानी हारने जैसी परिस्थिति है फिर भी भाव हारने का नहीं होना चाहिए, जीतने का ही भाव होना चाहिए। तो वो भाव को लेके, कौन सी जीत वाली भाव को लेके हम चिंतन करेंगे और 1 मिनट मेडिटेशन करेंगे तो हमें सॉल्यूशन मिल जाएगा, सॉल्यूशन मिल जाएगा, 1 मिनट में सॉल्यूशन मिल जाएगा। तो उसके ऊपर हम आगे की प्रोसेस करेंगे तो जीवन में सफलता आ जाएगी। तो कोई भी मुश्किल आए, कोई भी प्रॉब्लम आए तो भी डरना नहीं, भय में जाना नहीं। तो 1 मिनट का मेडिटेशन करना भी समय मिलता है, 1 मिनट को मिलो, 2 मिनट को मिलो, 3 मिनट मिलो, जब भी समय मिलता है हम सोल होकर यहाँ का स्विच ऑन करना। पहले क्या करना है, यहाँ का स्विच ऑन करना है, यानी मैं आत्मा हूँ और मैं शांत स्वरूप, शक्ति स्वरूप, प्रेम स्वरूप आत्मा हूँ, चमकता हुआ दिव्य सितारा हूँ, इसको विजुअलाइज करना और यहाँ से कनेक्शन सुप्रीम सोल के साथ लगाकर सारी एनर्जी डाउनलोड करना और आत्मा रूपी बैटरी को चार्ज करना। समय नहीं लगता, 2 मिनट, 1 मिनट, 3 मिनट में भी चार्जिंग हो जाती है। तो जब डिस्चार्ज बैटरी दूसरे डिस्चार्ज बैटरी के साथ कनेक्ट हो जाएगी तो और डिस्चार्ज हो जाएगी, लेकिन डिस्चार्ज बैटरी सुप्रीम सोल के साथ कनेक्ट हो जाएगी तो चार्ज हो जाएगी। और चार्ज बैटरी में इतनी शक्ति आती है, जब मैं आत्मा चार्ज होती हूँ तो मेरे आंखों से भी शक्ति निकलती है और डिस्चार्ज बैटरी को चार्ज कर सकती है। ये शक्ति धीरे धीरे आने लगती है। इसलिए जब मेडिटेशन हम रूटीन में जो मेडिटेशन करते हैं और तभी प्रसाद देते हैं और प्रसाद देते वक्त हम आंखों से भी शक्ति डोनेट करते हैं, आंखों से शांति डोनेट करते हैं, आंखों से प्रेम डोनेट करते हैं। तो ये भी प्रोसेस है, वो भी आपको जब आगे जाओगे तो ये भी अनुभव करोगे। ये भी बात हम इसको भी हमारे जीवन में लाएंगे। नेशनल एजुकेशन कैंपेन न्यू एजुकेशन फॉर न्यू इंडिया और उसके अंतर्गत सारे भारत के सभी युवा पीढ़ी को ये एजुकेशन दिया जा रहा है और आप सभी उसके लाभार्थी हैं। तो आपके लिए तालियां बजाएं स्वयं के लिए। मी लहिरे साक्षी इथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये फर्स्ट इयर कम्प्युटरमध्ये शिकत आहे। तर 3 दिवस झाले सगळेजण इथे कोर्ससाठी आवर्जून येत आहेत। हा 3 दिवसाचा कोर्स खूप भारी झाला। तरी पण मी 5वी पासून हा कोर्स करत आहे आणि खरं तर हे फक्त सर्टिफिकेटसाठी नाही केलं। माझ्या लाईफमध्ये असे खूप इव्हेंट्स आले की त्यात मी स्वतःला कमी कमी समजत होते, बट जेव्हा पण मी शिवबाबाकडनं प्रार्थना केली किंवा असं शिवबाबा मला हेल्प करा, तेव्हा त्यांनी मला आवर्जून हेल्प केली आणि आज मी इथपर्यंत पोहोचली आहे। त्याबद्दल मी शिवबाबाचे आणि सर इथे मॅडम मी 3 दिवसाचा कोर्स केला त्यासाठी मी खूप खूप आभार मानते याचा। थँक्यू। गुड मॉर्निंग एव्हरीवन, मी सेकंड इयर कम्प्युटर टेक्नॉलॉजीचे स्टुडंट साक्षीवा। मी आपल्या हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम प्लस कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम आणि मी सुधा कांते मॅमचे सगळ्या हॉस्टेलच्या वतीने थँक्यू करते। अँड मेडिटेशन आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनात खूपच उपयोगी आहे आणि जर आपण ते एकदम लक्षपूर्वक केलं तर ते आपल्याला आपल्या स्टडी स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हेल्प करते। थँक्यू। माझं नाव बोर्डे प्राची, मी 3rd इयर एजेची स्टुडंट आहे। मॅम खरंच तुम्ही आम्हाला आमच्या 3 दिवसात आम्हाला जे काही माहीत नव्हतं त्याबद्दल खरंच सांगितलं। मला तर खरंच माहीत नव्हतं नेमकं आत्मा म्हणजे काय, म्हणजे मी जे जगते ते मला तर माहीतच नव्हतं। मी समजत
मी जे आहे माझं शरीर म्हणजेच मी आहे. पण तुम्ही मला सांगितलं हे शरीर फक्त एक वस्त्रासारखं आहे, ते आपल्यानंतर बदलणार आहे. म्हणजे आपलं नेमकं आत्मा ही काय आहे, आपण त्यामध्ये कसं जगतोय, आजकाल आपलं काय जीवन चालतंय, ते तुमच्यामुळेच मला समजलं. आणि आपल्या मनामध्ये आपण सगळ्यांबद्दल कसं वागलं पाहिजे, या जीवनामध्ये आपण काय काय कर्म केले पाहिजे, आपले चांगले वाईट कर्म कसे आपल्याला पुढे कामं येतात, तेही मला खूप चांगल्या पद्धतीने कळाले. आणि माझे खरं सांगायचं झालं तर माझा थोडा चिडचिडा स्वभाव पण आहे माझा, मला चिडचिड व्हायची. पण या मेडिटेशनमुळे मला त्याच्यावर एक मार्ग मिळाला की मी मेडिटेशन केल्यामुळे माझी चिडचिड हे सगळं कमी करू शकते. खरंच थँक्यू मॅम, तुम्ही आमच्याकडे परत असंच कधी पण येत राहा. या 3 दिवसाचा प्रवास आमचा खूपच छान होता. यामुळे आम्हाला सकाळी लवकर उठायची पण सवय होती. आम्ही खूप उशिरा उठायचो, तर त्याच्यामुळे आम्ही लवकर पण उठण्यास मदत झाली आम्हाला. थँक्यू मॅम. आणि तुम्ही असंच आमच्या कॉलेजमध्ये पूर्णपणे या. आणि ते आमच्या फक्त हॉस्टेलच्या मुली तसंच आमच्या कॉलेजच्या मुलींना सुद्धा या मेडिटेशन बद्दल कळायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही परत पूर्णपणे या कॉलेजमध्ये या. थँक्यू. गुड मॉर्निंग. तर आम्ही 3rd इयरच्या मुली आहेत. म्हणजे फर्स्ट इयर पासूनच कसं घरी असतो ना, त्याच्यामुळे घरच्यांसोबत लवकर उठायचं, लवकर झोपायचं असं आमचं शेड्यूल असायचं फर्स्ट इयरपासून. जेव्हापासून हॉस्टेलवर आलो आहे, डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, बाहेर आलो आहे तर 1-2 वाजेपर्यंत जागतं. आणि एवढंच नाही, जर जागत असेल शेजारची म्हणजे फ्रेंड किंवा रूममेट जागे असेल ना, ती झोपलेली असेल रूममेट तर शेजारच्या रूमात जायचं, तू जागीच नसेल आपण म्हणजे आमचं असं असायचं की सर्वजणांनी एकत्रित यायचं, लॅपटॉपवर एखादा कुठे न्यू ट्रेंडिंग वगैरे पिक्चर असेल तर तो पाहायचा. आणि सकाळी जर लवकर कॉलेज असेल तरच, 9:30ला कॉलेज असेल तर 9 वाजता उठून आवरायचं. खरं आहे. आणि पण आजच्या एवढ्यात 3 दिवस हा प्रोग्राम जेव्हापासून ऑर्गनाईज केला मॅमने, तर आम्ही लवकर झोपतोय. 10 तरी जास्तीत जास्त 10 किंवा 11 वाजता झोपतोय. तसे तर रेग्युलरली आम्ही 12-1 वाजता झोपतो आणि लवकर उठतोय. मी चक्क 5 वाजता उठून आवरलेलं आहे. मी कधीच उठत नाही. 9:30ला कॉलेज उठते. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरंच एक पीसफुल माइंड का गरजेचं असतं, हेल्दी बॉडी का गरजेची असते, आणि टाइम मॅनेजमेंट तसंही करतो पण एक टाइम असतो नाही का, जेवायलाही एक टाइम असायला हवा, झोपण्याचा एक टाइम असायला हवा. या सर्वांचं मॅनेजमेंट कसं करायचं हेही आम्ही याच्यातनं शिकलो. आणि असंच नेहमीच येत राहावं असं मी मॅमला विनंती करेन. आणि थँक्यू मॅम, तुम्ही म्हणजे मॅमही म्हणजे खरंच मॅमही बोलायचं तुमच्या चांगल्यासाठी काहीतरी आहे, आम्हाला आज रिअलाइज झालं. थँक्यू मॅम. थँक्यू सर. सर्वप्रथम तर मी आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर यांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी राजयोगा मेडिटेशनसाठी आपल्या हॉस्टेलला परमिशन दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्यानंतर आपल्या हॉस्टेल मॅनेजमेंटच्या ज्या आता सध्याच्या रेक्टर आहेत यचोडी मॅम, मिस चव्हाण मॅम यांनीही आपल्याला त्याबद्दल ही ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. ज्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुली आहेत त्यांचं कसं असतं की घरापासून लांब असतात, कॉलेजचं टेन्शन प्लस अभ्यासाचा स्ट्रेस, आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या 1.5 महिन्यानंतर युनिट टेस्ट असतात, त्यामध्ये प्लस मॅन्युअल कम्प्लिशन, आणि त्यानंतर जे काही कॉलेजमध्ये 6 वाजेपर्यंत कॉलेज असेल तर तिथून आल्यानंतर जी अटेंडन्स असते त्यामध्ये तर मुलींना ट्रेसमध्ये येतात. गेल्या 3 दिवसापासून आम्ही जे मेडिटेशन करतोय त्यामुळे आम्हाला याचा भरपूर फायदा झालाय. म्हणजे जसं की लवकर येतोय, लवकर उठण्याची सवय लागतीये. त्यानंतर म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा इथून मेडिटेशन करून कॉलेजमध्ये जे लेक्चर प्रॅक्टिकल्स करते त्यामध्ये त्या स्टडीमध्ये माझं कॉन्सन्ट्रेशन लागते, म्हणजे मला त्याच्यामध्ये इफेक्ट दिसून येतोय. त्याबद्दल मी सर्व आपल्या सुधा कांकरे मॅम आणि कॉलेज सिस्टीम यांच्या आभार मानते. धन्यवाद. गुड मॉर्निंग टू ऑल. माय नेम इज बडे कोमल, सिव्हिल डिपार्टमेंट 3rd इयर. मी सर्वप्रथम कणकरे मॅडमला धन्यवाद बोलते त्या इथं आल्या त्याबद्दल. आपल्याला प्राण काय असतो, प्राण म्हणजे नेमकं काय, आत्मा, संस्कार, आईवडिलांचे संस्कार, आपण पुनर्जन्माचे आपल्यावर संस्कार पडलेले आहेत ते आपल्याला वर्तमान किंवा भविष्यकाळात त्याचा कसा उपयोग होतो याबद्दल समजलं. त्याबद्दल मी सर्वांना
मॅडमला धन्यवाद बोलते. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आपले प्रिन्सिपल वसुधा कांकरिया मॅम यांना खूप नमस्कार. कारण मला आतापर्यंत मेडिटेशन करायची खूप इच्छा होती, पण मेडिटेशन कसं करायचं ते खरंच माहिती नव्हतं. आणि माझा स्वभाव असा आहे, मला पटकन राग येतो आणि मला घाबरते पण मी लहानपणीपासून खूप. मला घाम पण येतो, म्हणजे आता पण आले, खोटं नाही बोलणार. पण जेव्हापासून मी मेडिटेशन केलंय तेव्हापासून चिडचिड तर कमी झालीच, पण घाबरणं हा सुद्धा माझं कमी झालंय. त्यामुळेच मी आज उठले खरं म्हणजे. नाही तर मी ना फक्त मागून आपल्या बॅक बेंचर सारखं टाळ्या वाजवण्याची एवढी मला सवय आहे. पण पहिल्याच मी उठले, ते पण फक्त सुद्धा कामगिरी. तुमच्यासाठी खूप धन्यवाद. आणि माझी खूप इच्छा होती गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागण्याची, तर नंबर लागला पण. आणि पण सगळ्यांना वाटतं आपण टॉपर यावं, तसं मला पण वाटतं. पण आणि आपलं कॉलेज पण खूप छान आहे, सगळ्या स्पर्धा नियोजित करतात आणि हे मेडिटेशन पण त्यांनी केलं, त्याबद्दल खूप थँक्यू. आणि प्रिन्सिपल सर नवीन नवीन आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा जाहीर करत असतात, त्यांचे पण खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. आता मी विनंती करते आदरणीय चव्हाण मॅडमला की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. एव्हरीवन, संस्थेचे प्राचार्य माननीय कर्डिले सर, डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, देशपांडे सर, गणेशबाई आणि आपल्या संस्थेचे करंजुले सर, सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण 3 दिवस झाले सकाळी रोज 8 ते 9 या वेळात हे मेडिटेशन सेशन अटेंड करतोय. सकाळी लवकर उठून सर्वजणी विद्यार्थिनी आल्या, त्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचं कौतुक मी सर्वप्रथम करते. सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्या. स्पेशली थँक्स टू सुधा कंकरिया, डॉक्टर कंकरिया मॅडम. त्यांनी आपल्याला एक 5 दिवसाचं पॅकेज 3 दिवसामध्ये एकदम छान प्रकारे दिलेलं आहे. त्यांनी सर्वप्रथम आपल्याला मेडिटेशन कसं करायचं, आत्मा, सोल या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम छान प्रकारे समजावून सांगितलेल्या आहेत. मेडिटेशन 1 मिनिट मेडिटेशनमध्ये आपल्याला किती स्ट्रॉंग एनर्जी मिळते, त्यातून आपण किती दिवसभरामध्ये जेवढ्या काही आपण एक्सरसाइज करतो, काही आपल्या बेसिकली आपल्याला मेंटली खूप साऱ्या गोष्टींना आपण सफर होत असतो. आणि त्या सगळ्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपण सकाळी जसं मॅडमने सांगितलेलं आहे की सकाळचा जो वेळ आहे तो आपण उठल्या उठल्या आपला अनकॉन्शियस माइंड खूप एकदम व्यवस्थित म्हणजे हे झालेला असतो. तर त्यामुळे आपण सकाळी, रात्री झोपण्याच्या आधी आणि संध्याकाळी 3 वेळेस आपण हे मेडिटेशन करायचं आहे. आणि आपल्याला ही जी काही आपलं स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यातून आपण एकदम स्ट्रॉंगली स्वतःला बिल्ड करायचं आहे. समजते सगळ्यांना? आपण आता 3 दिवस सेशन होतं म्हणून फक्त 3 दिवसाचं सेशन करायचं आणि नंतर विसरून जायचं असं करू नका. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये एक टाइम टेबलमध्ये हे तुम्ही सगळ्यांनी आत्मसात करा आणि त्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नेहमी फायदा होईल. ओके, समजते सगळ्यांना? मी स्पेशली थँक्स करते करंजुले सर, कंकरिया मॅडम आणि रोटरी क्लब आणि आपल्या संस्थेचे प्राचार्य. त्यांनी मला आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, मला ही संधी उपलब्ध करून दिली की सर्व विद्यार्थिनींना या मेडिटेशनमध्ये सहभागी होण्यासाठी. तर सगळ्यांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. आज या राजयोगा मेडिटेशन फाउंडेशनतर्फे रोटरी क्लब अहमदनगर संचालित हा जो योगा मेडिटेशन रोटरी पीस सेंटर तर्फे हा जो योगा मेडिटेशनचं जे काही 5 दिवसांचं वर्कशॉप तुमच्यासाठी 3 दिवसात डॉक्टर सुधा कांकरिया मॅडमने पूर्ण केलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी मॅडमचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि नक्कीच मॅडम यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम आपल्या संस्थेत आणि इतरांसाठी ते राबवतच आहेत. नॅशनल एज्युकेशन कॅम्पेन जे आहे त्याच्या अंतर्गत आणि रोटरी पीस सेंटरतर्फे त्या राबवतच आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रोटरी पीस सेंटरचे देशमुख सर, त्यांच्या सुविद्य पत्नी, नंतर आमच्या हॉस्टेलच्या रेक्टर चव्हाण मॅडम, करंजुले सर आणि आपण सर्व विद्यार्थी आणि प्रिया मॅम. नक्कीच या 3 दिवसाच्या सेशनमध्ये मी पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन त्यांचं जे काही फीडबॅक दिला त्याबद्दल नक्कीच मला वाटतं आमच्या सर्व विद्यार्थिनींच्या आयुष्यामध्ये हा एक नक्कीच एक टर्निंग पॉईंट असणार आहे. आणि एक आपलं अभ्यास
तंत्रज्ञानाचं जे ज्ञान आहे त्याच्यासोबत आपलं मन आणि शरीर हे पण सुदृढ असायला हवं. आपलं जर मन आणि शरीर जर सुदृढ असेल तरच आपण जे काही स्किल म्हणा, जे काही नॉलेज घेणार आहे त्याचं ॲप्लिकेशन व्यवस्थित करू शकतो. आणि मला खात्री आहे आपण सर्वजण इंजिनियर आहात, सर्वजण नक्कीच आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी हुशार आहेत, त्यांच्याकडे भरपूर कॅलिबर आहे. त्या कॅलिबरसाठी नक्कीच आपलं मन आणि शरीर सुदृढ असायला हवं. आणि या योगा प्राणायामचा जो कार्यक्रम आहे, मेडिटेशनचा जो काही 3 दिवसात आपण जे काही लर्न केले त्याचा उपयोग आपण आपल्या भविष्यामध्ये किंवा आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो. आणि नक्कीच विद्यार्थिनींना मी आवाहन करतो की नक्कीच आपण हे नुसतं 3 दिवसासाठी न ठेवता आपल्याला हा जर प्रोग्राम, हे जे योगा मेडिटेशन तुम्ही जे या ठिकाणी आज शिकलेला आहात त्याचा जर उपयोग तुम्ही जर लाईफ लॉंग केला तर मला वाटतं तुमच्यासारखं समाधानी आणि आनंदी आयुष्य म्हणजे तुम्हीच जगू शकाल. तर नक्की मला खात्री आहे माझ्या सर्व विद्यार्थिनी या योगा प्राणायाम मेडिटेशनचा जो वापर आहे त्यांच्या आयुष्यभर करत राहतील आणि सुखी आणि आनंदी आयुष्य जगतील. नक्कीच यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नक्कीच सुधाताईंचं आणि शासकीय तंत्रनिकेतनचं नातं खरंच जुनं आहे किंवा बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून आमचे ऋणानुबंध आहेत. तर हे ऋणानुबंध नक्कीच यापुढे असे वाढत राहतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि नक्कीच यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे तुमच्या वसतिगृहाच्या काही रेक्टर जे आहेत चव्हाण मॅडम, त्यांचाही उत्साह फार असतो. तसाच उत्साह तुम्ही सर्व विद्यार्थिनींमध्ये पण आहे याची मला खात्री आहे. मॅडमनाही मी विशेष धन्यवाद देतो की त्यांनीही तुमच्यासाठी मेहनत करून सकाळी त्या पण उठलेल्या आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना या प्रोग्रामसाठी ॲटलिस्ट इनिशिएट केलेलं आहे, या ठिकाणी आणलेलं आहे. ही पण एक आनंदाची बाजू आहे. आणि नेहमीच आपल्या संस्थेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत यासाठी आपल्या संस्थेचे लाडकं व्यक्तिमत्व डॉक्टर करंजुले सर यांनीही या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेऊन हा कार्यक्रमाचं जे काही नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केलं आणि लागणारा जो काही सपोर्ट आहे संस्थेच्या वतीने तो त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो. आणि सर्व विद्यार्थिनींचं मी परत एकदा कौतुक करतो. आणि त्यांनी हा जो मॅडमकडून जे काही त्यांनी या 3 दिवसात जे काही नॉलेज घेतलंय ते त्यांनी आयुष्यभर वापरावं आणि सुखी आनंदी आयुष्य जगावं. टेक्निकल नॉलेज सोबत आपलं आयुष्यही चांगलं होईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा. परत एकदा मी यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मॅडमचे परत एकदा आपल्या संस्थेचे आभार मानतो आणि सांगतो. धन्यवाद. रोटरी पीस सेंटर मार्फत आयोजित केलं त्याच्या प्रणेत्या आदरणीय डॉक्टर सुधाजी मॅडम. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जीवनामध्ये, हेल्दी बॉडी आणि पीसफुल माइंड. 2 गोष्टी असल्या तर माणसं कशावर पण आपण कमांड करू शकतो. तर ताईंनी आपल्याला आता सांगितलं की हेल्दी बॉडी आणि पीसफुल माइंड जर करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन आवश्यक आहे. मागच्या एका महिन्यामध्ये सर एक पेपरला बातमी होती, एक फूड अँड ड्रगचे इन्स्पेक्टर होते डॉक्टर राजू म्हणून. तर शुभम कांबळे म्हणून फूड अँड ड्रगचे इन्स्पेक्टर होते. तर त्यांनी आत्महत्या केली. तर का आत्महत्या केली तर त्यांना स्पर्धा परीक्षेत परत IAS IPS व्हायचं होतं, त्याच्यामध्ये यश न आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर कोटा म्हणून जे एक गाव आहे की जिथे इंजिनिअरिंगची तयारी करायला बरेचसे मुलं आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा जातात, नगरून पण जातात. तर हुसेन नावाच्या एका मुलांनी मेडिकल एंट्रन्स मध्ये त्याला अपयश आलं म्हणून आत्महत्या केली. आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढते त्याचं कारण की आपल्याला खूप ट्रेस आहे. इतका ट्रेस आहे, आता आपण पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जरी असलो तरी तुम्हाला ट्रेस आहे, जर्नल कम्प्लीट करायचे. कोणतरी आपलं सांगितलं की आठवड्याला टेस्ट होतो, दीड महिन्याला टेस्ट होतो. तर या टेस्टचा अभ्यास करायचा, हा सगळा टेस्ट आहे. आणि सगळ्यात म्हणजे हा 1.5 GB संपवायचा असतो. तर हा पण एक टेन्शन आहे. मला आता हे सांगतं थोडं हे सुद्धा एक टेन्शन आहे, हा 1.5 GB संपवायचा आहे. तर या सगळ्या टेन्शन मधनं आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे. ताईंनी आपल्याला डॉक्टर सुद्धा त्यांनी सांगितलं की 1 मिनिट मेडिटेशन. आपण कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी 1 मिनिट आपण मेडिटेशन करा आणि मग तो निर्णय घ्या. याचा पुढच्या जीवनामध्ये आपल्याला निश्चितच फायदा होईल. तर आम्हाला कॉलेजने इथं बोलवलं, आमचा सत्कार केला. आमच्या सेंटर मार्फत इथं आपल्याला मेडिटेशन द्यायची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल डॉक्टर करंजुले सर, तसंच डॉक्टर दादा करंजुले सर. दादा सुद्धा आमचं जे डिस्ट्रिक्ट आहे
ते तर आमच्या क्लबचे अध्यक्ष होते, पण एवढा सगळा कॉलेजचा व्याप सांभाळून आमचा जो डिस्ट्रिक्ट आहे 11 जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट असतो, तर त्या डिस्ट्रिक्टचे लिटरसीचे डायरेक्टर आहेत दादा, म्हणजे लिटरसी HOD आहे. दादांचे पण आभार. तसेच डॉक्टर सुधाताईंनी जे आपलं मेडिटेशन केलं, आपलं शिकवण दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार. डॉक्टर चव्हाण मॅडमनी रेक्टर या नात्याने आपल्या सगळ्यांना इथं आणलं, कलेक्ट केलं, आपल्याला महत्त्व समजून दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रियाताईंचे आभार. आणि आपण सगळे इथे थांबले आणि सगळ्यांनी मेडिटेशन केलं. आपल्या जीवनावर होणारा काय परिणाम आहे किंवा फीडबॅक जो दिला तो खूप चांगला फीडबॅक दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. सीधा होकर बैठना है. आंखें हल्की सी बंद. अपना पूरा ध्यान सांसों की तरफ. आती जाती सांस को साक्षी भाव से महसूस करना है. 5 4 3 2 1 0. मन के विचार स्लो डाउन हो गए हैं. धीरे धीरे अपना ध्यान ललाट के मध्य भाग में विजुअलाइज करें, फील करें. एक अति दिव्य क्षमा तेजो में सितारा, जहाँ कुमकुम लगाते, तिलक लगाते, वहाँ पर एक चमकता हुआ दिव्य सितारा. ये मैं आत्मा हूँ. मैं आत्मा शांत स्वरूप आत्मा हूँ. मधुर शांति मेरा अपना स्वभाव है. मेरा चिंतन शांत पूर्ण है. मेरे बोल मधुर शांति से भरपूर है. मेरा कार्य व्यवहार शांति से आगे बढ़ रहा है. मैं आत्मा शांत स्वरूप आत्मा हूँ. जैसे अभी वीडियो में देखा, मैं आत्मा शांतारों से आगे और ऊपर परमधाम घर में एक दिव्य रोशनी, सूरज, मैं चमकता हुआ सितारा ऊपर आकाश में, आकाश के पल्लाद, चांद सूरज के भी आगे एक प्रकाश पुंज सुप्रीम सोल से कनेक्शन जोड़ दिया है. कनेक्शन जुड़ा रहे. जुड़ गई है मन की तार तुमसे, सुप्रीम सोल से. कनेक्शन जोड़कर शक्तियाँ भर रही है अपार तुमसे. सुप्रीम सोल, ये मुझस्सो लगे माता पिता हैं, जिसको हम बाबा भी कह सकते हैं. जुड़ गई है मन की तार तुमसे वो बाबा. शक्तियाँ भर रही है अपार तुमसे वो बाबा.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटरतर्फे आमच्या संस्थेमध्ये हॉस्टेलच्या विद्यार्थिनींसाठी जो मेडिटेशनचा कार्यक्रम या रोटरी पीस सेंटरच्या ज्या काही सर्व आहेत डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी आमच्या विद्यार्थ्यांना 3 दिवस सलग सकाळच्या सत्रामध्ये मेडिटेशनबद्दल जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांना त्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार आणि त्यांच्या या उपक्रमासाठी आमच्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मेडिटेशनचा उपयोग आपल्या तणावरहित जीवनासाठी आणि हेल्दी माइंडसाठी आणि पीसफुल लाईफसाठी फार गरजेचं आहे हे मॅडमने आमच्या विद्यार्थिनींना सांगितलं. आणि नक्कीच आमच्या विद्यार्थिनी या मेडिटेशनचा वापर त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन आनंदी आणि समाधानी करण्यासाठी वापरतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यांचं टेक्निकल नॉलेज आणि स्किल वापरताना मेडिटेशनचं जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे हे यातनं नक्कीच याचाही मॅडमने सुरेखरित्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल परत एकदा सुधाताईंचं संस्थेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर DB करंजुले शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अर्थात MSBTने आमच्या सिलेबसमध्ये फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी योगा आणि मेडिटेशन हा कोर्स इन्क्लूड केला. खरं तर हा कोर्स इन्क्लूड करताना त्याचं रॅशनल किंवा इम्पॉर्टन्स सांगताना बोर्डाने असं म्हटलं होतं की प्रत्येकजण जो आहे तो तणावमुक्त जीवन जगला पाहिजे. आणि आज विद्यार्थी दशेमध्येच पाहतोय आपण की विद्यार्थ्यांनासुद्धा खूप तणावाच्या परिस्थितीतून सामोरं जावं लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये योगा आणि मेडिटेशनचा हा अभ्यासक्रम जो आहे तो आम्ही सिलेबसमधून इन्क्लूड केल्यामुळं त्याच्या विद्यार्थ्यांवरती चांगला इफेक्ट झालेला आहे. परंतु त्याच्यावरतीच अजून एक सराव म्हणून आम्ही आज राजयोगा मेडिटेशनच्या तर्फे हा 3 दिवसाची कार्यशाळा आमच्या संस्थेमध्ये आयोजित केली होती. प्रथमतः शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने या कार्यशाळेच्या सर्वेसर्वा डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचं मी खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या 3 दिवसामध्ये वसतिगृहातील सर्व मुलींना योगा मेडिटेशन याचं महत्त्व आणि तणावमुक्त जीवन कसं जगता येईल, आनंदी कसं राहता येईल, आत्मा प्राण याविषयी खूप सविस्तर मार्गदर्शन केलं. 5 दिवसाची ही कार्यशाळा त्यांनी 3 दिवसामध्ये डिझाईन करून विद्यार्थिनींना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं आउटपुट देता येईल याचा विचार केला. त्यामुळे नक्कीच आमच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या फीडबॅक फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं की आमच्यासाठी हा कोर्स हा आनंदाची गुरुकिल्ली होती आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कोर्सेस संस्थेने आयोजित करावं असा त्यांचा विद्यार्थ्यांचा आग्रह होता. परत एकदा मी संस्थेचे प्राचार्य, त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख आणि संस्थेच्या वतीने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचे मी खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी माधव देशमुख, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटरची स्थापना जागतिक आंतरराष्ट्रीय शांती दिन 21 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी पीस सेंटरची स्थापना करण्यात आली आणि आजपर्यंत आम्ही विखे पाटील मेडिकल कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आज घेतलेले सेशन, त्याच्यानंतर अहमदनगर सबजेल, विसापूर सबजेल, कैदी बांधवांसाठी शांतता शिबिर, अशा विविध संस्थांमध्ये आम्ही घेतलेलं आत्तापर्यंत हे मेडिटेशनचं सेमिनार घेतलेलं आहे. आणि आजपर्यंत आम्ही साधारणपणे 3000 विद्यार्थ्यांपर्यंत किंवा 3000 माणसांपर्यंत आम्ही ह्याच्यामध्ये पोचलेलो आहे. आणि आमचं यावर्षीचं टार्गेट जे आहे ते 10,000 लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. कारण आयुष्यात सगळ्यात काय महत्त्वाचं असेल तर हेल्दी बॉडी आणि पीसफुल माइंड. आणि हेल्दी बॉडी आणि पीसफुल माइंड फक्त आपल्याला मेडिटेशनमधनं, ध्यानधारणेतनंच होतं. त्याच्यामुळे आमचं यावर्षीचं जे टार्गेट आहे, उद्दिष्ट आहे, ते आम्हाला 10,000 माणसांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.